श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक लोकसभेवरून महायुतीत अद्यापही तिढा कायम आहे। नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्या संदर्भातल्या बातम्या आपण रोजच बघतो आहोत। नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी छगन भुजबळांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे मंगळवारी हेमंत गोडसे यांनी थेट तिसऱ्यांदा मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी खळबळजनक दावा केला। सिन्नरमधील ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। हेमंत गोडसेंचे 3 माणसे माझ्याकडे येऊन गेले असं वक्तव्य बडगुजरांनी केलंय। त्यांचा निकटवर्ती आबा बोराडे म्हणून माझ्याकडे आला होता आणि त्यांची टीम आली होती की जे झालं ते झालं, पदरात घ्या अशा पद्धतीने त्यांनी विचारणा केली। मी म्हटलं वेळ निघून गेली आहे आणि अशा पद्धतीने राजकारणात वागून राजकारण पुढे जात नाही। नीतिमत्ता ही ठेवावी लागते आणि तुम्हाला शिवसैनिकांनी 10 वर्ष खूप दिलं, तुम्ही आता शांत बसावं, बाकी राजकारणा पलीकडे जाऊन आमच्या उमेदवाराला मदत करावी अशी विनंती मी त्यांना केली। तुम्ही असं म्हटलं की गद्दारांना माफी नाही, मग घेण्याच्या बद्दल जो विषय होता की उद्धवजींनी आधीच जाहीर केलंय की जे गेले आहेत त्यांना परत पुन्हा प्रवेश नाही, वेळ निघून गेली। तुम्ही असंही म्हणताय की त्यांची पतंग कटलेली आहे आणि एकूणच जी माहिती मिळते समोरच्या पक्षाकडनं त्यांची पतंग कटलेलीच आहे ना, कटी पतंगच आहे, दुसरं काय। त्यांना जो तिथं सन्मान मिळाला पाहिजे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते तिकडे गेले, त्यांना तिथं राजकीय स्थिरता मिळायला पाहिजे होती, ते स्थिरता मिळताना दिसत नाही। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ते गेले, त्यांच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महायुतीकडून नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना बडगुजरांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय। हेमंत गोडसे आता टोकाचं पाऊल उचलणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।